नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून खूपच चमचमीत अशी रेसिपी बनवतो आहे. इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा घेऊ शकता किंवा मग अर्धं गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा असं सुद्धा घेऊ शकता. यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मी पाव चमचा मीठ घातलं. यानंतर 1 चमचा यामध्ये तेल घालायचं आहे. मीठ आणि तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये पाणी घालून हे पीठ मळून घेऊया. तर नेहमीच्या चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर खूपच चटपटीत अशी रेसिपी आज आपण बनवतो आहे. इथे मी असं थोडंसं घट्ट पीठ मळून घेतलं आहे. आता हे पीठ झाकून ठेवूया म्हणजे हे छान सेट होईल. तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करूया. तर इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं आहे. इथे मी 3 मिरच्या घेतल्यात. इथे मी कमी तिखट असलेल्या मिरच्या घेतल्यात. तुमच्याकडे जर तिखट मिरच्या असतील तर त्या घेतल्या तरी चालेल. आता ह्या मिरच्या तेलावरती छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. 1 ते 2 मिनटं मी मिरच्या परतून घेतल्या. छान क्रिस्पी झाल्यात. या काढून घेऊया. आणि आता याच कढईमध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे. तर इथे मी 5 ते 6 पाकळ्या लसूण किसून घेतला आहे. लसूण छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे आता लसूण छान असा ब्राऊन झाला आहे. आता यामध्ये कांदा घालायचा आहे. तर 1 मध्यम आकाराचा कांदा मी असा उभा चिरून घेतला आहे. याच्या पाकळ्या अशा मोकळ्या करून घेतल्यात. कांदासुद्धा आपल्याला लसणीबरोबर परतून घ्यायचा आहे. इथे कांदा आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे. तर इथे पाहू शकता कांदा असा मस्त गोल्डन ब्राऊन झाला आहे. काढून घेऊया. सगळा कांदा इथे मी काढून घेतला. आता इथे मी एक बाउल घेतला आहे. यामध्ये आपण ज्या मिरच्या परतून ठेवल्या होत्या, छान कुरकुरीत करून घेतल्या होत्या, त्या घ्यायच्यात आणि यावरती अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे. आणि आता हाताने या आपण अशा कुस्करून घेऊ. तेलावर परतल्यामुळे या मिरच्या छान अशा कुरकुरीत होतात आणि अशा हाताने सहज या अशा याचा चुरा होतो. तर इथे सगळ्या मिरच्यांचा असा चुरा करून घेतला आहे. आता इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून घेतलेत आणि याचे असे तुकडे करून घेतलेत. ते यामध्ये घालायचे. यानंतर जो आपण कांदा आणि लसूण परतून घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे. यानंतर इथे मी अर्धा चमचा मिक्स हर्ब्स घेतलेत. तुमच्याकडे जर मिक्स हर्ब्स नसतील तर नाही घातले तरी चालेल. यानंतर इथे मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालते. मी ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्या तिखट नव्हत्या, त्यामुळे इथे मी चिली फ्लेक्स घातले तिखटासाठी. तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही लाल तिखट घालू शकता. आणि तुम्ही घेतलेल्या मिरच्या जर तिखट असतील तर इथे काही नाही घातलं तिखटासाठी तरी चालेल. यानंतर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. 1 चमचा लिंबाचा रस घातला आणि चवीप्रमाणे मीठ घातलं. सुरुवातीला आपण मिरच्यांवरती थोडंसं मीठ घातलं होतं आणि इथे मी पुन्हा मीठ घातलं. हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे तिखट आणि आंबट असं आपलं मस्त स्टफिंग तयार आहे. तर आज आपण टाकोज बनवतो आहे. खूपच मस्त अशी रेसिपी आहे. आपलं सारण किंवा स्टफिंग तयार आहे. आता आपण हे जे पीठ झाकून ठेवलं होतं त्यावरती अर्धा चमचा तेल घालायचं आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं. पीठ मळून घेतलं. आता याचे आपण गोळे बनवूया. तर नेहमीच्या चपातीच्या पिठाप्रमाणेच याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता हा गोळा सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि याची पोळी लाटून घ्यायची आहे. पातळ अशी पोळी लाटूया. नेहमीच्या चपातीप्रमाणेच पातळ पोळी लाटून घ्यायची आहे.
आता ही आपण कट करून घेऊया. एखादं झाकण घ्यायचं आहे आणि अशी कट करून घ्यायची आहे पोळी. यामुळे आपले सगळे टाकोस एकाच आकाराचे बनतील. इथे पोळी तयार आहे. अशाच आणखी आपण तयार करून घेऊया. इथे मी आणखी तयार करून घेतल्यात. आता आपण या भाजून घेऊ. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे. यावरती ही पोळी घालायची आणि इथे आपल्याला ही पोळी पूर्ण भाजायची नाही आहे. 50 ते 60% पोळी भाजून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने ही पोळी मी भाजून घेतली. हलके हलके असे पोळीवरती स्पॉट आलेत, काढून घेऊया. आणि अशाच पद्धतीने उरलेल्या पोळ्यासुद्धा मी भाजून घेतल्या. आता आपण यापासून टाकोस तयार करूया. तर इथे मी एक पोळी घेतली आहे. यावरती आता टोमॅटो केचप लावून घ्यायचं आहे. अर्ध्याच भागावर आपल्याला इथे टोमॅटो केचप लावायचं आहे. आता यावरती चीज घालायचं आहे. इथे मी चीज क्यूब किसून घालते. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात चीज हवं तेवढं इथे कमी जास्त तुम्ही घालू शकता. आता यावरती आपण जे स्टफिंग तयार केलं आहे ते पसरवून घ्यायचं आहे. तिथे हातानेच असं मी पसरवून घेते, म्हणजे व्यवस्थित सगळीकडे आपल्याला ते पसरवता येतं. अर्ध्या भागावरतीच पसरवून घ्यायचं आहे आणि वरून पुन्हा आपल्याला चीज घालायचं आहे. आता हे आपण फोल्ड करूया. असं प्रेस करायचं आहे. तर आपला हे टाकोस तयार आहे. आता आपल्याला हे छान क्रिस्पी करून घ्यायचं आहे. तर असेच सगळे टाकोस इथे तयार करून घेतलेत. आता आपण तव्यावरती याला पुन्हा छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया. तर एका वेळेस असे 2 मी भाजून घेते. टाकोस मैद्यापासून बनवले जातात, पण आज आपण अगदी हेल्दी असे गव्हाच्या पिठापासून बनवलेत. यावरती बटर घालून आपण छान हे क्रिस्पी करून घेऊया. तर इथे पाहू शकता किती मस्त रंग आला यांना आणि अगदी क्रिस्पी झालेत, कुरकुरीत झालेत. वरून यामध्ये जे आपण चीज घातलं आहे ते सुद्धा मेल्ट झालं आहे. तर अशाच पद्धतीने उरलेले टाकोससुद्धा इथे मी क्रिस्पी करून घेते. तर ही आपली रेसिपी तयार आहे. दिसायला जितके मस्त दिसत आहेत तितकेच हे टेस्टीसुद्धा आहेत. मुलांनाच काय मोठ्यांनासुद्धा आवडतील असे हे टाकोस तुम्ही नक्की करून पहा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.